हॉलिवूडमध्ये जाऊन रेकॉर्डिंग झालं गाण्यांचं आणि हे भारतीय संगीताच्या बाबतीत माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा घडलंय. त्याबद्दल खरंच अभिनंदन. हा एक इतिहास रचला गेलाय. आम्ही आत्तापर्यंत जे काही म्युझिक केलंय त्याच्यावरचा असलेला विश्वास आणि आमच्या शब्दावर असलेला विश्वास यासाठी झी स्टुडिओ, नितीन केणी सर, निखिल यांनी आम्हाला अक्षरशः एका हाकेवर ते आमच्या पाठीशी उभे राहिले आणि ही संधी आमच्यासाठी उपलब्ध करून दिली. आम्ही इथून जेव्हा निघालो होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आपली मराठी फिल्म असेल पहिली कदाचित, म्हणून आम्ही काहीच बोललो नाही, काही नाही. तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळलं की अरे अजून बॉलिवूडमधलं पण कुणी आलेलं नाही, टॉलिवूडमधलं म्हणजे तमिळ तेलुगूमधून पण कुठला संगीतकार आलेला नाही आणि ओव्हरऑल भारतातून पण कुठली पिक्चर इथपर्यंत आलं नाही. आणि कसं असतं ना, आमचा योगायोगावर फार विश्वास आहे. आत्तापर्यंत निखिलने आम्ही खूप कामं केलीत. त्याच्यावेळी पण ही संधी आली असती. आत्तापर्यंत आम्ही हिंदी पिक्चर पण केलेत, त्यावेळी पण ही संधी उपलब्ध होऊ शकली असती. पण कदाचित आमचे चौघांचे मिळून ग्रह खूप चांगले आहेत, त्यामुळे नागराजच्या सैराटच्या निमित्ताने हे आम्हाला करता आलं, याचा मला जास्त आनंद होतो. वा, एक्सपिरियन्स तिकडे रेकॉर्ड करण्याचा तो खरंच मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे आयुष्यभर ज्याची तळमळून वाट पाहिली. म्हणजे मी खरं सांगतो, आपण मंदिरात जातो आणि स्तोत्र गात असेल तिकडे कोणी, किंवा एक घंटी तिकडे वाजली तरी जे मनाला समाधान वाटतं, ते समाधान नुसतं त्या फ्लोअरवरती उभे असताना ते जे पहिलं ट्युनिंग करायला लागतात ना, नुसतं ट्यून करतात, ए नोट घेतात आणि ट्यून करतात सगळेजण अकॉर्डिंग टू दॅट. सगळी इन्स्ट्रुमेंट ट्यून होतात. तेच ऐकणं एक मेस्मरायझिंग असतं. दुसरं, ते जे म्युझिक वाजवणार आहेत ते म्युझिक आमचं होतं. ते ऐकणं इतक्या पटकन पहिल्याच टेकला त्यांनी, म्हणजे पहिली रिहर्सलच, तो टेकच सुरू झाला. आम्ही रिहर्सल समजत होतो, त्याच्यातच त्यांनी इतकं परफेक्ट वाजवलं की ते आम्हाला सहनच होईना की इतकं परफेक्टली फर्स्ट रिडिंगला इतकं चांगलं कसं येऊ शकतं. आणि तिसरं गाणं वाजून झाल्यानंतर त्यांच्या येणाऱ्या टाळ्या, हे सगळं फार कानात भरलेलं आहे आणि हे ॲक्च्युली ऐकण्यासाठी 30 वर्ष झुरत होतं. क्या बात आहे. वा वा. झी मराठीशी तुमचं खूप मोठं, खूप वर्षांचं नातं आहे आणि ज्यांचं ते नातं असतं ते झी मराठीच्या फॅमिलीत सामील होऊन जातात. एक कुटुंब आहे आपलं झी मराठीचं, तसे तुम्ही फार मोठे मेंबर आहात या कुटुंबातले. काय सांगाल झी मराठीच्या या नात्याबद्दल? आम्ही कुटुंब म्हणजे आम्ही फाउंडर मेंबर आहोत. निखिल म्हणा किंवा दीपक किंवा याच्या आधी पण झी बरोबर जे सगळे होते, त्यांच्याबरोबर आमचं असोसिएशन इतकं स्ट्रॉंग झालं आहे आणि म्हणजे आम्हाला आहे ना एकमेकांना बोलत बसायला लागत नाही. झी मराठी बरोबर आम्ही करिअरच्या जे आमच्या मेन ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या झी बरोबर खूप शेअर झाल्यात आणि मला आनंद वाटतो की आजही आमचं ते असोसिएशन, ते बॉन्डिंग ते खूप स्ट्रॉंग आहे आणि बाप्पाच्या कृपेने ते इथून पुढेही तसंच राहू. तुकरटवाडीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात. एक पोस्टमन काका इकडे आहेत, ते नेहमी येतात पत्र घेऊन. बघूयात आज कुणाचं पत्र घेऊन येतात. नमस्कार नागराज, तुमच्यासाठी पत्र आलंय, मी वाचून दाखवतो. प्रिय नागराज, प्रत्येकालाच नाही जमत स्वप्न बघायला. जगात प्रत्येकाला स्वप्न पडतात, पण स्वप्न पडणं महत्त्वाचं नाही, स्वप्न बघणं महत्त्वाचं आहे. आणि तू स्वप्न बघणारा माणूस आहेस. पण मी हे का सांगतोय, मी कोण आहे, तर असं समज की मी पण एक जबे आहे. गुडघ्यात थोबाड खुपसून बसण्यात आयुष्य गेलेल्या एखाद्या बापाचा लेक. मला तोंड वर करून जगाला सांगायची आहे माझी गोष्ट. मला सांगायचं आहे माझ्या वर्गातल्या मला आवडणाऱ्या पोरीला की मी पण माणूस आहे. पण आज मला मनापासून वाटतं नागराजसारखं उन्हाच्या कटाविरुद्ध लढलं पाहिजे, सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून. फॅन्ड्रीसारखा भिरकावला पाहिजे दगड समाजाच्या दिशेने, जो कुणाचं डोकं फोडणार नसतो पण डोक्यात लख्ख प्रकाश पाडणार असतो.
काळजाला हात घालणारा असतो. त्या एका दगडाने मोडून पडते जातीची भिंत खळकन आणि उरतं फक्त कलावंत आणि रसिक एवढंच नातं. मला जगाशी असं जातीच्या पलीकडचं नातं जोडायचं आहे. जिवंत माणसाच्या कवट्या फुटायची वेळ आली तरी जातीचे मुडदे जळत नाहीत. प्रत्येक आडनावाला आजकाल फक्त मेलेल्या जनावरासारखा वास येतो, असह्य. सगळी आडनावं गावाबाहेर पुरून टाकायला पाहिजेत आता, आणि त्यावर उगवायला पाहिजे एक कडुलिंबाचं झाड, कडू घास काढायला. त्यानंतर वागायला पाहिजेत सगळे एकमेकांशी गोड. दिवाणखाण्यात लोक निरुपयोगी मनी प्लांटला पाणी घालत असतात, पण गॅलरीमध्ये सिमेंट फोडून उगवणाऱ्या पिंपळासारखा स्वबळावर उगवतो तो नागराज मंजुळे. त्याला खत पाणी कुणीच घातलेलं नसतं, तरी तो प्रस्थापित भिंती फोडून जगाला दाखवतो आपलं स्वतंत्र अस्तित्व. आता चंदेरी दुनियाच काय, गाव सुद्धा ज्यांना स्वीकारायला तयार नव्हता असे कितीतरी जब्या सांगतील दुनियेला वेड लावणाऱ्या गोष्टी. जे आजवर माळावर फिरत पाखरांना सांगितलं, बारवात बसून हमसून हमसून भिंतींना ऐकवलं, ते जगाला सांगण्याची संधी. आजवर बापजाद्यांचं आयुष्य कायदा सांगेल तसं वागण्यात गेलं. त्यात स्वप्न बघण्यासाठी या देशात कायद्याने बंदी नाही हे लक्षातच आलं नव्हतं. आम्ही स्वप्न बघू शकतो हे स्वप्नात पण वाटलं नव्हतं. नागराज, आम्हाला हे स्वप्न दाखवल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या सैराट स्वप्नांसाठी पाशची एक स्वप्नांवरची कविता. बेजान बारूद के कणों में सोई आग के सपने नहीं आते. बदी के लिए उठी हुई हथेली को पसीने नहीं आते. शेल्फ में पड़े इतिहास के ग्रंथों को सपने नहीं आते. सपनों के लिए लाजमी है झेलने वाले दिलों का होना. नींद की नज़र होनी लाजमी है. सपने इसलिए हर किसी को नहीं आते. हे ज्याने कोणी लिहिलं ते म्हणजे फार अति आहे माझ्यासाठी. आणि म्हणजे मी असा माझा विचार म्हणजे करत नाही खरं तर मी काय करतोय आणि काय चाललंय. मला मजा येते. असं कौतुक ऐकलं की मला भीती वाटते एक तर पहिली गोष्ट, आणि फार भारी वाटते. ज्याने कोणी लिहिले तुम्हाला खूप थँक्यू. म्हणजे असं जर वाटत असेल तर मला खूप भारी वाटते की मी जे काही करतोय ते इतक्या गांभीर्यानं तुम्ही घेताय आणि ते इतकं चांगलं होते काम. खरं तर मी खूप आनंदी आहे या सगळ्या माणसांबरोबर बसून असं काहीतरी तयार करून, आणि त्याच्यातच मी रमतो. मला ते इतकं पुरतं की मला दुसरी आठवणच येत नाही. पण असं कोणाला तरी वाटतं तेव्हा मला खूप खूप भारी वाटतं. मी खूप खूप आभारी आहे तुमचा ज्याने कोणी हे लिहिलं. अरविंद जगताप आमचे लेखक आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. ते नेहमी हे पत्र लिहितात. खूप थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू काका, तुम्ही आलात. तुमचे आभार. काकांसाठी जोरदार टाळ्या. मी मराठी, झी मराठी.